अगर कोई गानों नहीं होगा ना यहाँ पे तो एक तो भी गाना तू गानों नहीं है एक तो भी गाना दिखा का का तू यार जर दम असेल ना खरी बापाची औलाद असेल तर एकतरी आळा पसा घेऊन दाखव आणि एकतरी गाणं एवढं तडासुरा घेऊन दाखव तुला चालेल झाली याची शायरीच्या ते का ढोरासारखा बोलत असतं मला पोरगा बी गाणं म्हणते हा ढोरासारखा असं डुकरासारखा कोणी बोलते असं कुत्र्यासारखं कासा मस्त लोकांनी गाणे कोणते म्हणत असतं तो हा लोकांचे उदाहरण देणार असतो मला मी चिडत नाही माझी बाबा या ना तू गाणं म्हटलास मी तुला पहिलं बोललास नाना सर तू का बोलतेस बोल मी चिडली नाही फक्त तुझ्या पहिल्या राऊंडचं हे गाणं होय का ही बायको निघाली थडकला असं हा थर्ड क्लास नवरा कोण आहे तू सांग उत्तर मी त्या बायकोचं उत्तर देऊ ना मन म्हणजे नवऱ्याने इच्छा म्हणजे बायको तर मग मी बी लोक थर्ड क्लास नवरा कोणता तू सांगून पाहिजे तू डायरेक्ट म्हणजे तुझ्या नवरा शो थर्ड क्लास आता माझा नवरा थर्ड क्लास तू जुत्यावर मारायला लावू माझ्या नवऱ्याला आता मारायला लावू का स्टेजवर माझ्या नवरा थर्ड क्लास तू कोणत्या अंगाला माझ्या नवरा थर्ड क्लास म्हणला असतो ना कोणत्या म्हणला काय दिवशी तुझ्या माझ्या नवऱ्याचं वाईट गुण जो तू माझ्या नवरा थर्ड क्लास म्हणलास आणि त्या बायकोला शिवाय दिलो का राणबीड म्हणून काही म्हणलो का ती बायको बेशी आहे का तुझी बाहेर राहणार का तू अशी आहे का म्हणलो का शायरी माझ्या सांगा तू माझ्या सांगा भांड आणि ते मागच्या सांगतात ना का त्या बुडबुडले माणसं होतात ना तरी सायराची शायरी बिघडवतात पण सुधराची शायरी नाही सांगत समजला त्यानं म्हणलं ए भाड जोकाची शायरी करतेस तू येऊ भाड जोका शायरी करतेस का म्हणलास पण पुरा तोंडात भाकरी गवरायला माझ्या समोर ते सुरेश काकांनी तू सांगितलं असा मान म्हणते भाड जोकाची शायरी करतेस का पण तू काय म्हणलास भाड जोकाची शायरी म्हणून काय म्हणला मग तो बुजुर्ग माणूस आहे ना त्याला शब्द त्या गोष्टी सांगायला पाहिजे का त्याला म्हणायला पाहिजे आहे ना तू आपली शायरी कर हे फालतू झाली म्हणू नको तुला म्हणलं का भाड जोकाची शायरी बिना माझे माय बाप तुमच्या चरणमाळ डोकं आहे ह्या तुझ्या माझ्या पहिल्या राऊंडच्या शेअरसाठी तुझ्याकडे लिहिल्या दाखव बरं तू काय बोललो का तुला एंगळ फुकण्यात आली म्हणलो का बरं गुखावर मी कोण म्हणलो कोण सांगितलं तुला भाड्याच्या बैलांवर त्याला मादर शोधायला इकडं कोणत्या भाड्याच्या बैलांना त्या भाड्याच्या बैलांना इकडं नाही जोडावं मारीत गुखावर जर म्हणलं असेल तर काय म्हणलं हे गळेगावचा भूत तुला झोपला का तुला झोपला होतास का त्या कानाचे भोका बुजले होते फालतूचा आरोप नको त्याला जाऊ तुला जे बोलायचं तेच बोल मला आणि फालतूचं बोललास तर माझ्यासाठी बाय बेकार नाही तुझं काय ना लिवलं दाखव माझं लिवलेलं मी काय बोललो तुला गुखारी म्हणलं का तुझी अक्कल गार आहे काय म्हणलं मी तुला राहिला प्रश्न बाकीच्या बायाचा मी त्या काकूची स्तुती केलो बरं ठीक आहे मी आता म्हटलं स्टेजवर तुझ्या मागे तुला सांगितलं का ते गावची सरपंच काकू अशी बदमाश आहे का ती जेवण नाही वाढत का ते तुला कोणत्या दिवशी सांगितलं सांग बरं मला तू कोणत्या दिवशी सांगितलं मी तुला मागच्या वर्षी मी इथं आलो मला माहिती आहे ना या स्टेज कसं आहे म्हणून तेव्हा तारीख घेतो या स्टेजवरची मी ना कोणाला सांगणार तेव्हा सरपंच माझी तर इज्जत खराब केला तोंडाच्या सोन्या गोष्टी म्हणून वाढलं तर काय झालं म्हणून तर मन लागते जाती जेव्हा बोलायचे हरकत कशा एंगड फुक नाही राहिला प्रश्न म्हणते बहुत है पण मेरे सिर पर बाल तू उखाड़ने से तू माझ्या काय वाकडं नाही करू शकत म्हणलो नाही आजच नाही कोणत्याच कार्याला नाही ना काही ना बोलण्याला सुद्धा नाही समजलंस का अरे ये मूली मामूल नहीं इसकी जान खोल गई है ये मूली मामूल नहीं इसकी जान खोल गई है और तू तोड़ नहीं सकता क्योंकि तेरे कुल्हाड़ को धार नहीं है तू तोड़ नहीं सकता क्योंकि तेरे कुल्हाड़ को धार नहीं है खुद को शक्तिमान समझने वाले खुद को शक्तिमान समझने वाले मेरा बाल भी बांका नहीं कर सकता नहीं खुद को शक्तिमान समझने वाले मेरा बाल भी बांका नहीं कर सकता नाना हाथ की बात छोड़ तू हाथ की बात छोड़ अरे दांत से भी मेरा कुछ उखाड़ नहीं सकता दांत से मेरा कुछ उखाड़ नहीं सकता तुला काय वाटलं तुझ्यामध्ये ताकद आहे जोरा जोरा बोलशी शिवाय शिवाय तू तेवढी पाखंडी शायरी आहे राहिला प्रश्न म्हणजे बाकीच्या बायाचं उदाहरण दिलं म्हणजे त्या चिडत नाही ना तू काऊन चिडतस पहिलं म्हणते चिडल्या आणि मग हा दोन तोंडा सापा हा डोपल्या सापा मग म्हणते त्या बायामध्ये चिडत नाही तू काऊन चिडलीस म्हणते हा तर मी चिडलो तुझ्या कारण कोणता नाकाचं नकटा भाड्याच्या बाई तुला सांगा हा मी चिडलो म्हणणार कोणता भाड्याच्या बाई त्याला आण बरं माझ्या चिडलो असेल तर मी वाईट शब्द बोललो असतो तू एवढे शब्द बोलास मला औकात आहे का एंगड फुकणे डालू कैसा औजार इतनी अक्कड़ की होय आणि भाड झोकाले करतेस का शायरी तू खावाले आले म्हणजे गु खावाले आलेस का मी म्हणलं हा शब्द तुला अरे मायाचा शब्द इमानदारी बोलता समजलास का काही बाई उगाच मी म्हणलं का ह्या गावचा काही भूत झोमला का लोकांतर उघड्या नाचायला तू नाचशील का तर म्हणणं तसं कहो तू म्हणणं तो शब्द कहो तुला उघड्या नाचायला म्हणलं ना मी शब्द म्हणतो ना तुला जर उघड्या नाचायला तू नाचशील का तुला गुखाल का म्हणलं मी ना हा तुला अवकात का म्हणलं मी ना तुला भूत का समजते शायरीचा बाकी
काही बाकीच्या बाहेर ढगाचं गाणं म्हणता येत नाही, ढगाची शायरी करता येत नाही, बोलता येत नाही, फक्त शिवानी आहे ना ते सुरुवात आहे, फक्त टक्कर देणारी बाई, नाही तर कोणत्या जड्या तिकडे टक्कर देणारा, आणि बाकीच्या बाहेर त्या मुचरीने फक्त शिवा देतात, गाणं देखील नाही म्हणता येत. हा बाकीच्या बाहेर उदाहरण काय तुझ्यापेक्षा सुपर आहे का सूरज शाहीर, समजलास का? हातभर छटांतर गेला येऊ दे, फक्त इथे पलटी मारते इकडे, तुम्ही पाय कशा मागवले होते इकडे येऊन, तुला काय वाटते? तू बाकीच्या बायच्या उदाहरण देतस ना, त्याची शायरी पाहिजे सूरजची, तू पाव करत नाहीस त्याच्या स्टेजवरची बात नाही, ओरिजिनल सांगतो, चिडत नाही का बात, आणि चिडून शायरी करत नाही, तू तर एकदम घरादारावर जातास. राहिला प्रश्न माझ्या नवऱ्याचा, तुझ्या नवरा म्हणजे थर्ड क्लास आहे, आणि मग ते खाऊ त्या घरचं खाऊ फुकलो का नाही? हा आणि तू तर पहिला आलास तेव्हा पहिल्या वर्षी तर पुरा असं बारीक बारीक काढी होतास, आता खाऊ पोकलास तू, खाऊ पोकलास तू आता, आणि त्या घरी तर म्हस आहे पोचतास तू, त्या घरची म्हस, त्या घरच्या म्हशीने उभा कर, मला उभा कर, कोण मोठा बाबी शामी याव का तू बायको व्हायचं, मग तुला आपल्या घरची बायकोला दिसेल, लोकांच्या घरच्या बायका दिसत तुला मोठल्या, त्या बायकोच्या दार द्यात नाही आम्ही, एवढं मोठं पॉपनिंग आहे त्या बायकोचं. अरे 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 ए अंगाळ फुकल्या घरादारावर शायद नको करू, तुम्हाला कापून खायचं, तुम्हाला कापून खाय वाटलं असतं, तुला काय त्या घरचं नाव काढलं, त्या बायकोचं नाव काढलं, त्या बापाचं नाव काढलं, त्या बायचं नाव काढलं, डायरेक्ट त्या नवरा थर्ड क्लास आहे म्हणते. माझ्या नवऱ्याच्या गोष्टी पडत नाही, माझ्या मनासोबत तुला काय विजय भाऊ सांगून ठेव, आपल्या मी घरादारावर शायरी केलं काय नाही,